नमस्कार. मी राही. वेलकम बॅक टू हितगुज विथ राही. कसे आहात सगळे? काळजी घ्या, सुरक्षित राहा. आजच्या एपिसोडची सुरुवात मी कवितेने करते. साधं सोपं सहज जगणं हेच नेमकं अवघड वाटतं. साधं सोपं सहज जगणं हेच नेमकं अवघड वाटतं. झालंच कधी गुंता तर सोडवावं हळूवार हाताने, पण गुंता सोडवायला गेलो तर निर्गाठ होऊन बसते. साधं सोपं सहज जगणे हेच नेमके अवघड वाटते. झाला एखादा दरवाजा बंद तर उघडेल दुसरा दरवाजा. आपण मात्र त्याच बंद दारावर दस्तक देत घायाळ होऊन रक्तबंबाळ होतो. साधं सोपं सहज जगणं हेच नेमकं अवघड करतो. नेहमीच कशा मिळतील फुलांच्या पायघड्या? नेहमीच कशा मिळतील फुलांच्या पायघड्या? कधी काट्यांचं रानही तुडवावं लागतं. साधं सोपं सहज जगणं हेच नेमकं अवघड वाटतं. आयुष्य वाहत राहावं नदीसारखं. अनेक वळणं येतील जातील. आपल्याला मात्र एका रेषेत सरळ सोट ते बांधून ठेवायचं असतं. साधं सोपं सहज जगणं हेच नेमकं अवघड वाटतं. वाद झाले तरी बेहतर, पण संपू नये संवाद. वाद झाले तरी बेहतर, पण संपू नये संवाद. आपण नेमकं संवादाचा दोरच कापून टाकतो वाद टाळण्याच्या नादात. जगण्यासाठी धावतोय की धावण्यासाठी जगतोय हेच कळेनासं होतं. साधं सोपं सहज जगणं हेच नेमकं अवघड वाटतं. परमात्म्याचा शोध घ्यावा आपल्याच अंतरात्म्यात. आपण मात्र त्याला शोधत चारधाम करत फिरतो. साधं सोपं सहज जगणं हेच नेमकं अवघड करतो. खरंच जगणं एवढं अवघड आहे का, की आपण ते कठीण करतो? इतकं कठीण की जगावंसंच वाटू नये. हॉस्पिटलमध्ये दुर्धर आजाराशी लढा देणारे लोक पाहिले की जाणवतं ते जगण्याची आसक्ती. डॉक्टरांचे प्रयत्न, औषधं हे सगळं आहेच, पण जगण्याची प्रचंड इच्छा हीच त्या माणसांना आजाराची झुंज देण्याचं बळ देते. जगण्याची आसक्ती जेवढी मोठी आहे तेवढीच मृत्यूची भीतीही खूप मोठी आहे. सहसा तो कोणाला जवळपासही नको असतो. मग नेमकं असं काय घडतं की काही जणांना स्वतःहून त्याला जवळ करावंसं वाटू लागतं? आणि मग हे थांबवण्यासाठी सुसाईड प्रिव्हेन्शन डे, आत्महत्या प्रतिबंध दिन असावा लागतो. आत्महत्या हा गुन्हा मानला जातो. कोणीतरी तुम्हाला जगण्यासाठी भाग पाडताय. आयुष्य तुमचंच आहे. ते कसं जगायचं याचा अधिकार तुम्हाला आहे, पण जगायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नक्कीच नाही. देवाच्या दयेने मिळालेल्या या सुंदर आयुष्याचा उपयोग स्वतःसाठी, समाजासाठी करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ही तुमची जबाबदारी देखील आहे. त्यापासून हात झटकून निघून जाणं हे योग्य नाहीच. लहानपणीचा एक मूवी आठवतोय, जुम्मांजी. मस्त मूवी आहे. पीटर आणि जेडी दोन भावंडांना एक मॅजिकल बोर्ड गेम सापडतो. आपला ल्युडोसारखाच. पासे टाकल्यावर त्यातून ॲलन बाहेर येतो, जो 26 वर्षांपासून त्या गेममध्ये अडकला होता. 26 वर्षापूर्वी ॲलन आणि त्याची मैत्रीण सारा खेळत असताना ॲलन त्या गेममध्ये ओढला गेला होता आणि घाबरून जाऊन सारा पळून गेली होती. शी चूज टू क्विट द गेम. आणि त्यामुळे ॲलन 26 वर्षापासून तिथेच अडकला होता. मग पीटर आणि जोडी आणि ॲलन साराला शोधून काढतात आणि तिला तिचा टर्न खेळायला भाग पाडतात. मग सुरू होतो ॲडव्हेंचर आणि थ्रिलचा सिलसिला. पण सगळे एकमेकांना वचन देतात की काहीही झालं तरी खेळ थांबवणार नाही. वी वोंट क्विट. खेळत राहणार, एकमेकांच्या आधाराने झुंज देत राहणार आणि मग एकमेकांचा भक्कम आधार बनून ते खेळत राहतात. कितीही संकटं आली तरी त्यांचा मुकाबला करतात आणि शेवटी ते गेम जिंकतात. कितीही भीती वाटली तरी क्विटिंग कॅन नेवर बी अ ऑप्शन. ॲलनच्या मैत्रिणीने साराने क्विट केल्यामुळे 26 वर्ष ॲलन जंगलात अडकला होता. जे क्विट करतात त्यांच्याबरोबर असणाऱ्यांची अशीच फरफट होते. सो प्लीज गिव्ह अ सेकंड थॉट. मोठ्या प्रमाणात हा प्रश्न चर्चेत येतो तो शेतकरी आणि विद्यार्थी या दोघांबाबत.
शेतकऱ्यांचा पीक पाणी आणि पोटापाण्याचा प्रश्न इतकंच हे लिमिटेड नाही आहे. मुलीच्या लग्नापासून मैताच्या 13व्यापर्यंत अनेक सामाजिक कांगोरे आहेत त्याला. गरिबाची कंबर तोडणारे जाचक नियम मोडण्यासाठी आपण कधी उभे राहणार आहोत? आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणाल तर शैक्षणिक अपयश हे तात्कालिक कारण असतं, पण त्यांच्या मागे अपेक्षांच्या ओझ्याची खूप मोठी हिस्ट्री असते. एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे जिथे अपॉइंट करताना ज्यांनी आयुष्यात कधीही अपयश पाहिलंच नाही त्यांना अपॉइंटच करत नाहीत. ते फक्त त्यांनाच अपॉइंट करतात ज्यांनी कधी ना कधी फेल्युअर फेस केलं आहे. कारण तुम्ही अपयशी होता म्हणजे तुम्ही प्रयत्न करता आणि अपयशावर मात करून पुन्हा उभे राहता. अपयशाशी डील करणारं मेकॅनिझम तुमच्यामध्ये डेव्हलप होत असतं म्हणून. पण प्रश्न हा आहे की हे असं का घडतं? कदाचित त्याचं मूळ माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत असू शकतं. मला नाही वाटत ते आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. तसं कोणता टप्पा, कोणतं गणित कुणाला अवघड वाटेल हे आपण नाही ठरवू शकत. जजमेंटल न होता त्या माणसाला समजून घेता आलं तर किती बरं होईल नाही? खरं तर डिप्रेशन, नैराश्य हा एक आजार आहे आणि आपल्या देशात साधा सर्दी खोकला झाला तरी आपण डॉक्टरकडे धावतो आणि जगात कुठेही न मिळणारं सर्दी खोकल्याचं औषध लगोलग डॉक्टरकडून आणतो देखील. पण मानसिक आजारासाठी काय करावं, कुणाची मदत मागावी, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, काउन्सिलर, सायकोथेरपिस्ट कुणाला अप्रोच करावं याची माहिती आपल्याला नसते. आणि समजा ही माहिती मिळवून जर मी मानसोपचार तज्ज्ञांकडे जात असेन तर ते माझं टॉप सिक्रेट असतं. नो वन शुड नो अबाउट. कुणालाच कळता कामा नये. का? हे बदलायलाच हवं. आपलं मानसिक आरोग्य कसं संतुलित राखायचं, त्यासाठी मदत हवी असेल तर ती कशी मिळवायची याबद्दल आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. ऑन मेंटल हेल्थ डे आपल्याबरोबर असणार आहे माझी मैत्रीण सायकोथेरपिस्ट अंजली कामत. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे उद्याचा एपिसोड आला की तुम्हाला लगेच कळेल. रीना ऐसे का नाम है याचा नेक्स्ट एपिसोड नक्की ऐका. लवकरच पुन्हा भेटू. टिल देन बाय.